विमानात काय घडलं ते 9 तारखेनंतर सविस्तर सांगेन। बैठकीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। कुटुंबात सध्या कोणतीही राजकीय चर्चा नाही। विलिनीकरणावरच्या प्रश्नावर रोहित पवारांकडून स्पष्ट। पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट नाही, सूत्रांची माहिती। खारगे समितीचा अहवाल अद्याप तयार नाही, 8 दिवसात अहवाल येईल, बावनकुळेंची माहिती। अजित पवारांच्या स्मारकासंदर्भात पवार कुटुंबियांच्या भेटीगाठी। विद्याप्रतिष्ठानमध्ये झालेल्या चर्चेनंतर शरद पवार सुनेत्रा पवारांच्या सहयोग निवासस्थानी रोहित पवार देखील उपस्थित। अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सक्रिय। राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांना फोन करत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा आढावा। पुण्यातील काही उमेदवारांसोबत देखील चर्चा। शपथविधी 15 दिवसांनी घेतला असता तर काय बिघडलं असतं? सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांची टीका। सुनील तटकरे आता पवारांना मार्गदर्शन करतायत। एकेकाळचे चेले आता शरद पवारांना सोबत न घेण्याची भूमिका घेत आहेत। विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांची अजितदादांच्या नेत्यांवर टीका। शरद पवार एनडीएमध्ये जातील ही राऊतांना भीती। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका। विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांचा निर्णय मान्य असेल, बन यांचं वक्तव्य। एक टँकर काय उलटतो, 2 महत्वाच्या शहरांचा संपर्क तुटतो। एक्सप्रेस वेवरील कोंडीला नेहरू जबाबदार असं आता म्हणू नका, अंबादास दानवेंचा सरकारवर जोरदार निशाणा। मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील टँकर दुर्घटनेचा अहवाल मागवला। भविष्यात अशा घटना घडल्यास कशी सज्जता असावी याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक 32 तास ठप्प होती। यावर फक्त चौकशीचे आदेश। मात्र अशा घटनांमधून सरकार काही बोध घेतं का? राज ठाकरेंचा सवाल। वसूल करण्यात आलेला टोल परत करण्याची मागणी। चंद्रपूरच्या महापौरपदासाठी भाजपकडनं संगीता खंडेकरांना उमेदवारी, तर उपमहापौरपदासाठी संजय कन्सलारवार यांना उमेदवारी। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडनं परिपत्रक जारी। चंद्रपूर महानगरपालिकेचा तिढा सुटला। काँग्रेसचाच महापौर होणार। तानोरकर गटाकडनं महापौर पदासाठी अर्ज, तर वडेट्टीवार समर्थक वसंत देशमुखांचा उपमहापौर पदासाठी अर्ज। ठाकरेंची शिवसेना मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार। मातोश्रीवरील बैठकीत निर्णय। निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी प्रयत्न। काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष। मुंबईचा महापौर भाजपचा होणार असून उपमहापौरपद शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार। उपमहापौरपदी महिलेची निवड होणार असल्याची चर्चा। कृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव यांची नावं चर्चेत।